बेलवडे ग्रामपंचायत हद्दीत पावसाचा कहर, डोंगराला तडे, घरांना भेगा, ग्रामस्थांचा प्रशासनावर संताप। रायगड जिल्ह्यातील बेलवडे ग्रामपंचायत हद्दीत मुसळधार पावसामुळे डोंगराळ भाग धोकादायक बनला असून बेंदीची वाडी, आदिवासी वाडी आणि मुंगोशी येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। डोंगराला मोठे तडे गेले असून अनेक घरांना भेगा पडल्या आहेत। दरड कोसळण्याचा धोका वाढल्याने काही ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। बेंदीची वाडी परिसरातील डोंगराळ भागातून दगड सरकत असून वडाचा दांड ते शोळे रस्त्याला तडे गेले आहेत। मुंगोशी येथे दरड कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। बेंदीची वाडी, आदिवासी वाडीतील 28 घरांमधील 80 ते 85 नागरिक गेल्या 3 दिवसांपासून दहशतीत आहेत। अद्याप अधिकारी न आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। बेंदीच्या वाडीचे आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत। तर या वाडीमध्ये अशी परिस्थिती आली की पूर्ण डोंगर कोसळण्याची शक्यता दाट आहे। तर इथे प्रशासनाचा कोणी एकही व्यक्ती आलेला नाही। सगळ्या घरांना तडे गेले आहेत, घरं पण कोसळण्याची शक्यता आहे। तर इथे पर्याय म्हणून सरपंच आले, त्यांनी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी घेतलंय। थोडी आमची सोय वगैरे केली तिथे। तर प्रशासनाचा एकही प्रतिनिधी आलेला नाही। सर्व लोक मेल्यावर, घरं गडप झाल्यावर काय येतील का? तर हा आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारतोय, ते आम्हाला कधी भेटायला येते, कधी आमचे पुढचं काय सोय वगैरे करणार आहेत। तर कृपया त्यांनी इथे आम्हाला बघायला किंवा काही सोयी निमित्त भेट तरी द्यायला यावी। सरपंच हरेश पाटील आणि प्रवीण पाटील यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून मदतीची व्यवस्था केली आहे। प्रशासनाने तातडीने पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आमच्या ग्रामपंचायत हद्दीमधील बेंदीची वाडी ही आदिवासी समाजाची वस्ती असून 28 कुटुंबे इथे राहतात। 3 दिवसापूर्वी मुसळधार पावसामध्ये डोंगराला ही वस्ती असल्यामुळे, संपूर्णपणे डोंगराला भेगा गेल्यामुळे व घरांना तडे गेल्यामुळे मी इथे येऊन यांना तात्पुरती सोय म्हणून एक आमचा समाज मंदिर आहे, तिथे त्यांना सोय केलेली आहे। तरी शासनाचा प्रतिनिधी अजून इथं कोणी आलेला नाही। आम्ही शासनाला कळवलेलं आहे, तहसील ऑफिसला जाऊन सांगितलेलं आहे का इथं येऊन भेट द्या, तरी अजून कोणी आलेलं नाही। माझी विनंती शासनाला एकच आहे की इर्शालवाडी सारखं प्रकरण झाल्यानंतर तुम्ही याल का इथे, तरी लवकरात लवकर या वाडीची काहीतरी पाहणी करून, सर्वे करून त्यांची इतर ठिकाणी सोय करावी, ही माझी शासनाला विनंती आहे। आपण आता बेलवडे ग्रामपंचायती हद्दीमधील बेंदीच्या वाडी या गावामध्ये आहोत। या गावामध्ये वाडीवरती पाठीमागे बघितलेले डोंगर आहे, डोंगरावरती पूर्ण वाडी बसलेली आहे। 3 दिवसापूर्वी जो अतिमुसळधार पाऊस झाला, जी अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये पूर्ण डोंगराला भेगा गेलेल्या आहेत। लोक मरण्याची शक्यता आहे। कुठल्याही प्रशासनापैकी कुठलाही प्रतिनिधी आजपर्यंत आला नाही। सरपंच साहेब, आम्ही ग्रामस्थांनी मिळून त्यांना दुसरीकडे स्थलांतरित केलेलं आहे, त्यांची व्यवस्था केलेली आहे। मात्र प्रशासन इथंशी जीव गेल्यानंतर येणार आहे का, हा आमचा प्रश्न आहे। प्रशासनाचं काम काय आहे की जिथेशी कुठेशी अडचणी असतील, आम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। तहसीलदार साहेबांना आम्ही फोन करतोय, तहसीलदार साहेब आमचे फोन कट करतायत। मग आमचा प्रशासनाचा किंवा सरकारचा प्रतिनिधी ते आम्हाला मारण्यासाठी वाऱ्यावर सोडलेला आहे का? ठीक आहे, सगळीकडे वादाल वारा आहे, पण आम्ही सुद्धा माणसं आहोत, आमच्याकडे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे, ही आमची इथेची मागणी आहे। इथल्या लोकांना कुठं स्थलांतरित करायचं, पुढची त्यांचं नियोजन काय करायचं, हे सर्व ही अधिकारी प्रशासनाचे आहेत। मला प्रशासन अजूनपर्यंत झोपलेला आहे का, हा आमचा प्रश्न आहे। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।